छोट्या मुलींना सहावारी साडीपासून नऊवारी काष्टा जी पारंपरिक पद्धत आहे ना, ती कशा प्रकारे नेसवायची, साडी कट न करता किंवा फोल्ड न करता ती परफेक्ट कशी जुळवायची ते बघूयात. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, सियाला सहावारीपासून आपण नऊवारी काष्टा नेसवतोय. तर ही पारंपरिक पद्धत आहे ना, त्यामुळे उजव्या साईडला गाठ मारायची आहे आपल्याला, मधोमध न मारता. जसं आपण रेग्युलर साडी खोचतो ना, फक्त तिथं गाठ मारलेली आहे. त्यानंतर बघा, दोन्ही पायाच्या मधून जेवढं बघा आपल्या एकदम पोटाच्या मधोमधपर्यंत जेवढा भाग येईल की नाही काठांचा, तेवढं ओढून घ्यायचं आहे. ओढताना काय करायचं की डाव्या साईडला एक त्रिकोण, म्हणजे पाय झाकेल एवढं काठ राहायला पाहिजे, म्हणजे तेवढी साडी उरली पाहिजे. जास्त खेचलं जाऊ नये किंवा असं ओढ बसू नये. आणि दुसऱ्या साईडने पण तसंच घ्यायचं, जेणेकरून बघा साडीचं म्हणजे दोन्ही पायांवरती की नाही घोळ तो मस्त होईल. आणि जिथं आपण गाठ मारलेली होती की नाही, तिथून मधून तो भाग काढून वरती घ्यायचा. डाव्या साईडचा जो पाय आहे की नाही, तर तिकडे पिन लावून जो त्रिकोण होता की नाही, तो असा छान सेट करून घ्यायचा. याच्यानंतर बघा, जसं आपण रेग्युलर साडीमध्ये पदर काढतो की नाही, तसंच कमरेच्या भोवतून घेऊन पदर काढायचा आहे आणि पिन करायची आहे. इथून बघा, आता अर्धी प्रोसेस जशी आपली नॉर्मल साडी असते ना, तशीच आहे. पिन केलेली आहे मी. स्पेशली छोट्या मुलींना जसे काठ असतात ना, त्या बरोबरीनेच पिन करायची, छोटी करायची. त्याच्यामुळे आकर्षक दिसतं आणि छान वाटतं बघायला. आता बघा, छान पिन करून तर झालेली आहे. याच्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही छोट्या मुलींना साडी निवडता की नाही नेसवण्यासाठी, त्यावेळेस खूप वजनाची निवडायची नाही. खूप अशी त्याला म्हणजे असं काठ मोठे असतील अशीही निवडायची नाही. छोटे काठ, अशा इरकली, खण साड्या स्पेशली, आणि असं कलरफुल मेन कलर जे असतात ना, तर त्या निवडा. त्याने अजून उठून दिसतो त्यांचा लूक. तर बघा, पिन केलेली आहे, छान फिनिशिंग करून घेतल्या पुढच्या प्लीट्सच्या. त्यानंतर बघा, पदराचा वरचा काठ ओढून घ्यायचा आणि जशा आपण निर्या करतो मधल्या भागाच्या, तसं निर्या करून घ्यायच्या आहेत. फक्त विरुद्ध दिशेला त्या आपल्याला फोल्ड करायच्या आहेत. तर या ठिकाणी आपण पारंपरिक साडी नेसवतोय. बघा, मी पुढच्या साईडला 3 असं केळ बनवलेलं आहे, म्हणजे 3 वेळा थोडं थोडं फोल्ड केलेलं आहे. एक रोल केलेला आहे, बनाना जसा असतो ना तेवढाच, त्याला केळच म्हणतात. आणि सुरुवातीला जो भाग काठ आपण वरती काढलेला होता की नाही, तर तो थोडासा सुलट करायचा, म्हणजे जसंच्या तसं केलं असतं तर तो उलट दिसला असता ना फोल्ड केल्यानंतर. म्हणून तो सुलट करून घ्यायचा सरळ, आणि त्या रोलवरून पूर्ण कव्हर करून घ्यायचं. दोन्ही साईडला थोडंसं फिनिशिंग करायची आणि फिक्स करायचं, म्हणजे फिट करून घ्यायचं. ते एक पिन लावलेली आहे मी तिकडे, जेणेकरून ते निसटणार नाही. तर बघा, मस्त केळ झालेला आहे, पिनअप झालेला आहे. आत्ता ज्या निर्या केलेल्या होत्या आपण, त्या थोड्याशा अशा पसरवून घ्यायच्या. अगोदर काठ सरळ करायच्या आणि मधोमध पकडायचं आणि 2 पायाच्या मधून पाठीमागच्या साईडला ते ओढून घ्यायचं. ओढताना दोन्ही पायाच्या साईडचे जे काठ आहेत ना, तर ते सरळ करून घ्यायचे. अंदाजाने बघा, पायांच्या शेजारी खूप असं लूज राहता कामा नये. आणि पाठीमागे आपल्याला काष्टा खोचायलासाठी जेवढं अंतर पाहिजे ना, तेवढं ओढून घ्यायचं. आणि डबल काष्टा येतो, स्पेशली या पद्धतीमध्ये डबल काष्टाच येतो आणि हाच खूप सुंदर दिसतो. तर बघा, दोन्ही साईडला त्याचे काठ जातात, तसेच ते सरळ करायचे आणि काष्टा खोचून घेतलेला आहे. त्यानंतर सुद्धा छान फिनिशिंग करायची. पदर जो होता की नाही, त्याच्या वरून खोचायचा आहे हे, तरच हा काष्टा असा परफेक्ट दिसतो. आणि विशेष म्हणजे तिकडे वरती एक पिन लावून घ्यायची, म्हणजे की दोन्ही काठ असे छान जुळून राहतात. पायाच्या साईडला पण छान फिनिशिंग करा. आणि सियाचं बघा ना, ब्लाऊज पण हे खूप सुंदर शिवलेलं आहे, खणाचंच आहे. आणि ही साडी किंवा अशीच न साडी खूप सुंदर दिसते याच्यावरती. त्याच्यानंतर पदर जो आहे पिन केलेली, तो पाठीमागच्या साईडला सुद्धा मी छान प्लीट्स एकावरती एक प्रेस करून घेतल्या. फायनल लूक बघा, सहावारी साडी आहे. छोट्या मुलींना, 4-4.5 वर्षाच्या मुलींना मी एवढं, म्हणजे सियाला तर असंही 2 वर्षापासूनच मी नेसवते साडी, आणि तुम्ही याच्या अगोदरचे सुद्धा खूप सारे व्हिडिओज आहेत अपलोड केलेले, ते बघू शकता. खूप साऱ्या पद्धती आहेत, सोप्या पद्धती आहेत, ओचा पद्धती आहे. तुम्हाला जी हवी ती तुम्ही निवडा. येणाऱ्या शिवजयंतीनिमित्त तुम्ही तुमच्या मुलींचा असा लूक करा. स्कूलमध्ये काही फंक्शन्स असतील किंवा तुमच्या गावात असतील, त्यासाठी तुम्ही असं तयार करा. छोटीशी प्रेसची नथ आहे, ठुशी आहे, कमरपट्टा, हिरव्या बांगड्या घातलेल्या आहेत, चंद्रकोर, गजरा, सगळं थोडीच म्हणजे पण मोजकी आपली महाराष्ट्रीयन जी ज्वेलरी आहे ना, आणि साडी, आणि त्यासोबत शेला, खूप सुंदर पारंपरिक लूक तयार झालेला आहे. आणि सियाला पण खूप छान वाटतं, तिला आता सवय झालेली आहे. थोडंसं नखरे पण करतेच ती.
तर बघा असा हा आजचा व्हिडिओ झालेला आहे नऊवारी काष्टा साडी जी पारंपरिक पद्धत आहे. तर आजची ही साडी, हा लूक आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. कमेंट्स ऑफ होतील, शक्यतो छोट्या मुलींचा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे, तर तरीसुद्धा लाईक करा. तर चला, अजून असे व्हिडिओज येणारच आहेत, त्यानिमित्त ते बघत राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.